सध्या काही झिंगाट मंडळी माझ्यासोबत आहे ज्यांचं आयुष्य सैराट झालेलं आहे. सैराट मूवी रिलीज झाल्यानंतर, बरोबर आहे ना? हो. म्हणजे मला असं वाटतं प्रिन्सला सगळे घाबरत असतील आता, नाही का? एवढं नाही घाबरत. हे नाही घाबरत कुणीच. नाही घाबरत. म्हणजे तू काय करायला पाहिजे मग आता त्यांना घाबरवायला? काहीच नाही करायला पाहिजे, प्रेम करायला पाहिजे यांच्यावरती. पहिला जो तुझा डायलॉग होता की काय होता तो, पिर्या शालू पटेल का रे, ते काय डायलॉग? हां, जब्या बोलतो की होय रे पिऱ्या शालू पटेल कर, मग पिऱ्या बोलतो पटन गेला का 100% पटणार. पॅन्ड्री मधला तो डायलॉग आहे ना, जरा तुम्ही या स्टाईलमध्ये जरा मला म्हणून दाखवा. म्हणजे हा तू जब्या ना, चला. येस. आणि मग हा कोण? ओके, तो चला सैराटची टीम आता फॅन्ड्रीवाला डायलॉग आपल्यासमोर. हां, पण ठीक आहे, त्यातलं जरा हां. तर आपण तू मनाचा डायलॉग टाक ना, काही हरकत नाही. बरं, सैराटची टीम आता फॅन्ड्रीचा डायलॉग आपल्याला बोलून दाखवणार आहे. तर काय तो डायलॉग आहे, जरा सांगा आम्हाला. होय रे पिरे शाली पटेल कर मला. 100% पटणार भावा. तू असं शाली तुला किती पटले आहेत रे? मला कॉन्फिडन्सने सांगतोस, तुला किती शाली पटले? मला अजून म्हणजे ह्या स्टेजला कधी गेलो नाही की आवडेल वगैरे असं, पण बघू. म्हणजे ज्यांना कोणाला आवडतं त्यांचं तोडण्याचं काम तू करतो? असं नाही. फिल्ममध्ये केलं म्हणून रिअलमध्ये कधी काय केलं नाही अजून. म्हणजे ह्या गोष्टीपासून मी अजून लांबच आहे काय. हो, चल सरळ. हो, असं नाही माझ्या म्हणजे. ओके, मला फक्त एक सांगा की लाईफ काय चेंज झालं आहे सैराट नंतर? माझं लाईफ चेंज झालं आहे. बोलणं, लोकांसोबत वागणं, कसे राहतात, राहणीमान. अजून आधी जे मुलांमध्ये राहायचो ते त्यांच्यापासून कमी राहायला लागलो, विचार करायला लागलो. म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करायला पाहिजे, घडामोडी म्हणजे बऱ्याच काही गोष्टी टेन्शन येतं, पण चालून म्हणजे मित्रांमध्ये सांगत असतो हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, वाचायला पाहिजे, असं वाचाल तर वाचाल. तुझं लाईफ काय चेंज झालं? असे तर खूप बदल झालेत. म्हणजे ॲक्टिंगमधल्या तर मी काही गोष्टी शिकलेच, पण पब्लिकली काय चेंज झालं म्हणायचं तर असं कुठेही फिरता येत नाही आता. म्हणजे मी खूप फिरत असते पुण्यात आणि कुठेही म्हणजे अजूनही फिरतेच, पण फिरायला गेले तर असे लोक वळून वळून सगळीकडे बघत असतात आणि असं चालू असतं. सल्याचं लाईफ काय चेंज झालं? आमच्या घरी गावाकडे खूप लोक भेटायला येतात आता, आणि मला तर पोरींना घेऊन म्हणजे कसं? सगळेच पोरी दाखवायला भेटायला येतात कसं? असं नाही की भेटायला की त्यांना वाटतं मी आहे तिकडे, आणि पर्यटन स्थळासारखं घर झालं आहे आमचं. आणि हां, तुमचं काय? महत्त्वाचं म्हणजे माझी एक ओळख झाली आहे सैराटमुळं. आजपर्यंत तानाजी गळगुंडे कोण होता काहीच माहीत नव्हतं. तानाजी आज म्हणजे बाळ्याच्या कॅरेक्टरमध्ये उतरला, आणि तो तानाजी आज महाराष्ट्रभर, भारतभर किंवा भारताच्या बाहेर कुणाला तरी दिसतोय, आणि एक ती महत्त्वाची ओळख झाली माझी. प्लीज सबस्क्राईब अँड हेल्प अस ब्रिंग यू मोर सच व्हिडिओज. थँक यू.